ओढली अभिमानाची लेणिया बोलावी मनगटे खेळती खेळ जीव घेई दारिद्र्याच्या उन्हात शिजला विघ्नाच्या कामाने भिजला देश साठी जिंकला दिल्लीचे तख्त राखीव महाराष्ट्र माझा जय पर ध्यान दिया जा सकता है। बच्चे के परीक्षा परिणामों प्राप्तांकों और विषयों पर चर्चा करना और उसे सुधारने की रणनीति बनाना इस मीटिंग का उद्देश्य है। उससे पहले हमने वास्तविक चुनाव प्रक्रिया को आगे बढ़ाने के लिए सभी का हार्दिक स्वागत है। आज हम पेरेंट्स टीचर एसोसिएशन और माता पालक संघ के गठन के हेतु एकत्रित हुए थे। इन दोनों समितियों का मुख्य उद्देश्य माझं म्हणणं हे आहे फक्त की आपण आपल्या मुलांना ज्या सुविधा देतो तर काही मुलांना त्याची जाणीव आहे, काही मुलांना त्याची जाणीव नाही आहे आणि त्यांना सुविधा देण्यासाठी आपण काय काय करतो याच्याशी त्या मुलांचा काही संबंध राहत नाही. तर त्यांना
जाणीव करून देणे हे आपलं काम आहे. कारण त्यांना जाणीव होईल तर ते भविष्यामध्ये सामोरं वाढतील. आणि जर त्यांना एक साधं उदाहरण आहे, मुलांनी 100 रुपये मागितले तर तो मुलगा 100 रुपये कसे खर्च करेल त्याच्यावर त्याचं लक्ष राहते. आणि ते 100 रुपये जर त्यानं स्वतः कमवले तर तो एक रुपया तो पाहून खर्च करेल. तर ही जाणीव त्यांना आपल्याला करून द्यायची आहे. आणि हे जर त्यांना जमलं तर मग काही कठीण नाही आहे. या ठिकाणी आजच्या या माता बालक संघ या बैठकीला उपस्थित शाळेच्या मुख्याधिका यावलकर मॅडम, पंजाबी मॅडम, पलकी मॅडम आणि आजचे उपाध्यक्ष नवनिर्मित उपाध्यक्ष आणि सचिव तिन्ही भाई म्हणजे माझ्या मुलगा इथे 3-3.5 वर्षापासून आहे. 1600 ते 1800 संख्या विद्यार्थ्यांची, त्यानंतर पुरस्कारांची यादी जी शक्यतो म्हणजे 100 वेगळे आहे. आणि या शाळेचे उपक्रम यासाठी इथल्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोबतच पालकांनी यांनी ती मेहनत घेतली, त्याला माझ्या मानाचा मुद्दा. मुख्याध्यापिका मॅडम सोबतच सहकारी शिक्षकगण हे अहोरात्र मेहनत करतात. शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी काम चालतं. मुलांच्या प्रत्येक प्रोजेक्टवर शिक्षक लक्ष घालतात आणि पालक म्हणजे 2-4 दिवसानंतर मुलगा हा वडिलांना सांगतो की पप्पा हा तुझं करायचं आहे, पप्पा हे करायचं आहे, ते करायचं आहे. म्हणजे शाळेची जी माहिती आहे आणि मुलाचं डेव्हलपमेंट आहे हे खरंच शिक्षकांच्या मेहनतीवर अवलंबून आहे आणि ते करत आहेत. या महाभागात मला असं वाटतं की मी जरी इंग्लिशचा विद्यार्थी असलो तरी या शाळेचं जे महत्त्व आहे ते उच्च कोटीचं आहे आणि या शाळेवर मला अभिमान आहे. मी प्रत्येक शिक्षकांना किंवा पालकांना जे माझ्या चर्चेत आहे, बरेचसे शिक्षक माझ्या चर्चेत आहे, बरेचसे पालक माझ्या चर्चेत आहे, त्यांना हे सांगतो की या शाळेचा मला अभिमान आहे. मी समोरच नाही तर मागेही सांगतो, कारण या शाळेची म्हणजे हे विचार सरणी संस्कार हे उच्च कोटीचे आहे. माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. निश्चितच मागच्या वर्षी माता बालक संघाची उपसचिव आहे. अनुभव घ्यायचा तर मी नागपूरची नाही आहे, माझं सासर आहे नागपूरचं. तर एवढं विशेष काही माहिती नव्हतं. शाळा कुठली निवडायची म्हणून जस्ट सर्च करायला सुरुवात केली तर सगळ्यात प्रथम नाव आलं दादासाहेब धनवटे विद्यालय. नाव इतकं मोठं बघून इंप्रेशन वाटलं, काहीतरी वार्ता असेल या शाळेला म्हणून आणखी सर्च केलं. तसं आम्ही इंग्रजी घेणार आहोत. डिस्टन्स फार नव्हता पण पाठवायचं की नाही, कारण की आपल्याकडे कोणी तिथे शाळेत नव्हतं ना. तर जेव्हा मी सर्च केलं स्वतःच इंग्रजी दिसली. पहिल्यांदा शाळेचे कार्यक्रम बघून खूप इम्प्रेस झाले, कारण की काहीतरी जाणवलं की काहीतरी आहे ते काहीतरी मुलांना मिळू शकतं. ते काहीतरी काय होतं तर ते एक पहिलं होतं मुलांना शिक्षकांना कडून मिळणारे संस्कार. दुसरी गोष्ट तुम्ही खेळा पण किती खेळा, तुम्ही खर्च करा किती खर्च करा. आणि तिसरी गोष्ट तुम्ही अभ्यास असा करा की तुम्हाला दुसऱ्यांना प्रेझेंट करणार पाहिजे. हे मला खूप चांगलं उदाहरण होते माझ्या मुलीला, तिथे मागच्या वर्षी 5व्या इयर्समध्ये शिकला. दुसरं जसं जसं आपण शाळेला जवळ जातो तसं तसं त्या व्यक्तीबद्दल आपल्याला समजतं, शाळेला समजतं. जेव्हा थोडंसं सर्च केलं तेव्हा येणं जाणं सुरू झालं तर शाळेला अगदी 500 तर आता कमीच असेल पण 500पेक्षाही जास्त विविध भागांमध्ये पुरस्कार आहेत. माझा मुलगा मागच्या वर्षी DSO खेळायला गेला होता इथनं, पण तसं वेळेवरच तब्येत खराब झाल्यामुळे तो खेळू शकला नाही. बॅडमिंटन प्लेअर आहे माझा
प्रोत्साहन मिळालं शाळेकडनं. काय सर तुम्ही स्पोर्ट्सचे सर आहेत ते त्याचे, मॅथमॅटिक्सचे सर आहेत त्याचे, जे त्याला फार आवडतात. ह्या शाळेमध्ये फक्त स्कूलच नाही तर मुलांमध्ये काही नाही गुण आहेत. जसं हँड रायटिंग प्रेझेंटेशन झालं, तुम्ही काय नवीन माहिती मिळवू शकता हे झालं, तुमच्यामध्ये मदत करायची काय शक्ती आहे हे सगळं झालं. तर मी फार प्राऊडली फील करते की मी माझ्या मुलाचं भविष्य अगदी 10वी पर्यंत आणि पुढच्या 2 वर्षात त्याची इच्छा असेल तर या शाळेच्या हातात दिलं. त्याबद्दल मी माझं सर्व शिक्षकांचं खूप खूप आभार व्यक्त करते. आणि तुम्ही पण गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिले इतक्या मोठ्या संख्येने पालक वर्ग शाळेने निमंत्रण दिल्यावर आपल्या मुलांसाठी आला आणि म्हणून तुमचे सगळे मुलं चांगले घडणार याची खात्री आपल्याला आज बाळगता येईल. आणि म्हणून सगळ्यात पहिले तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या पाहिजे की जे प्रेझेंट आहे, जे आले नाही ते घरी टाळ्या वाजवले गेलो नाही. खरंच पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेत येणं हे त्या वेळेस तो अनुभव घेणं असतं. एकदा मुलं मोठी झाली की कोणती पालक सभा नसते आणि कुठलाही अनुभव शेअर करायचा नसतो. पण हे जे शालेय जीवन विद्यार्थी जगतात पालकांबरोबर शिक्षकांबरोबर, तेव्हा ह्या शाळेच्या आठवणी पालकांना पण असतात आणि विद्यार्थ्यांना पण असतात, ज्या चिरकाल असतात. एक आमचे अलिमनाय आणि पालक इथे बसलेले आहेत. त्या विद्यार्थी आहेत आणि त्यांची मुलगी पण या शाळेमध्ये आहे, कारण त्यांचा त्यांच्या शाळेवर आपल्या शाळेवर विश्वास होता. तर त्यांची आठवण, त्यांच्या मुलीची आठवण, त्या दोघींच्या आठवणी सोबत घडणार आहेत. आपल्या सगळ्यांचं दादासाहेब खंबटेनगर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. आणि जे नवनिर्माणित पालक शिक्षण संघाचे जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, उपाध्यक्ष श्री मुरलीधर विनायक डोंबळे साहेब, सचिव श्री नितेश गोपाल खापेकर साहेब, या दोघांचंही मी शाळेच्या वतीनं अभिनंदन करते. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या निवडीसाठी. अजय वरुकर आणि सचिव म्हणून निवड झालेले श्रीमती सदफ शशी अली, या दोन्ही माता पालकांचंही आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केले. निवड होणं जितकं जिगरीचं होतं तितकं ती निवड आणि पद निभावणे मोठं कठीण असतं. 58 वर्धापन दिवस असेल. इथं मोठा कालखंड या शाळेने पाहिला आहे आणि आता मोठ्या दिमाखामध्ये 16पेक्षा वर विद्यार्थी संख्या घेऊन उभी आहे. इतकं सोपं नाही आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सव एखाद्या वास्तूनं, एखाद्या संस्थेनं साजरा करावा आणि त्याला संस्कारांचं बंधन देऊन, शिस्तीचं त्याला साथ देऊन आणि सिलेब्रिटी विद्यार्थी न करता एक ऑल तो जे काही प्लास्टिकचा कचरा त्याला करायची इच्छा आहे, तो कचरा तो आपल्या बॉटलमध्ये टाकेल. एक बॉटल भरायला 3 महिने लागतात आणि तिला विदाउट एअर कॅप करेपर्यंत, रिशील करेपर्यंत, बाहेरून ते प्रेस केल्यावरती चपकणार नाही अशी त्याची इको ब्रिक तयार होईल. लागतील 80 मुलांपर्यंत 2 मॅचेस, खर्च वर्षभराचा म्हणजे 100 ते 125 रुपये दर महिन्याला खर्च लागेल.
₹300 पुस्तकं आणि आठवड्यातून मी शनिवार दिवस निवडणार आहे, कारण शनिवार हा आनंददायी दिवस साजरा करायचा आहे शासनाकडून. मग त्याच्यात काही मुलं आमचे बँडची प्रॅक्टिस मार्गदर्शन के लिए बहुत बहुत धन्यवाद. हम तहे दिल से धन्यवाद करना चाहेंगे प्रिंसिपल मैम का, जिनके प्रोत्साहन से यह मीटिंग सफलतापूर्वक संपन्न हो पाई. मीटिंग को सफल बनाने के लिए कार्यरत ट्रेनिंग सुपरवाइजर मैम श्रीमती पंचभाई मैम, हाई स्कूल इंचार्ज बल्कि मैम, जिनके अथक प्रयासों से ये मीटिंग सफल हुई. पालन शिक्षक संघ के नवनिर्वाचित व पूर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव और माता पालक संघ के उपाध्यक्ष सचिव और जिन्होंने अनुमोदन किया है और शिक्षक जो है बने हैं, उनका बहुत बहुत धन्यवाद, जिन्होंने अपनी जागरूकता प्रत्येक जारी करी. ये लड़का हमारे स्कूल के मिडिल क्लास में, जिसका नाम है दर्शित मालिकर. इसने एग्जाम दिया था कमर्शियल पायलट का, जो पुणे में अकेडमी है हिंदुस्तान एरोस्पेस इंजीनियरिंग में, वहाँ पे इसका सिलेक्शन हो गया. गवर्नमेंट की सीट मिली. Very good, please.